की बहीण योजना आणि इतर योजना ज्या आहेत, आम्ही ज्या घोषणा केल्यात, ज्याची अंमलबजावणी सुरू झाल्या, त्या सर्व योजना जशा आहेत तशा सुरू राहतील, त्यामध्ये कुठेही व्यत्यय येणार नाही। त्याचबरोबर राज्यपालांचं अभिभाषण सभागृहात त्याच्या बाबतीत चर्चा झाली, राज्यपालांचे आभार देखील मानले आणि मुख्यमंत्री महोदयांनी विदर्भामध्ये अधिवेशन असल्यामुळे विदर्भातल्या अनेक प्रकल्पांना देखील आम्ही न्याय दिलेलाच आहे। यापूर्वी यापुढेही देणार। 20,000 रुपये धानाला बोनस देण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्री महोदयांनी घेतला। याचं देखील समाधान आम्हाला आहे आणि आमचं सरकार जे आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वांना सोबत घेऊन जाणारं आहे आणि मागच्या महायुती सरकारचा जो वेग होता, जी गती होती, त्याला आणखी गती देणार, आणखी वेगाने आम्ही निर्णय घेऊ। महाराष्ट्र आता न थांबता पुढे जाणार। विरोधकांची संख्या जरी कमी असली तरी सुद्धा आम्ही त्यांच्या प्रत्येक ज्या आयुधाच्या माध्यमातून त्यांनी प्रश्न उपस्थित केले त्याला सरकारने उत्तर दिलं। महायुती सरकारने आपला शब्द देखील पाळला। या अधिवेशनाच्या काळात मंत्रिमंडळ विस्तारही झाला। विधान परिषदेचे सभापती देखील त्यांची नियुक्ती झाली आणि विशेष म्हणजे पुणे विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं नावाचा प्रस्तावही मंजूर करून केंद्राला आम्ही शिफारसही केली। फक्त एवढंच आहे की अधिवेशन विदर्भात असताना विरोध पक्षाने विदर्भासाठी जे मुद्दे उपस्थित करायला पाहिजे ते सभागृहामध्ये ते दुर्दैवाने उपस्थित न करता पायऱ्यांवर आणि तुमच्या चॅनल समोर जास्त प्रश्न आणि आरोप करण्यामध्ये धन्यता मांडली। तरी सुद्धा ठीक आहे, आम्ही सरकार म्हणून विरोधी पक्षाला देखील मान सन्मान दिलेला आहे आणि विरोधी पक्षांनी फक्त यापूर्वी जसं 2.5 वर्ष पायऱ्यांवर आंदोलन करून आमच्यावर आरोप केले, प्रत्यारोप केले, पण आम्ही मात्र आरोपाला 2.5 वर्षामध्ये आरोपाने उत्तर नाही दिलं, आम्ही कामाने उत्तर दिलं आणि म्हणूनच आम्ही काम केलं। सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारे निर्णय आम्ही घेतले। आम्ही टीम म्हणून तिघांनी काम केलं आणि लोकांच्या मनातलं सरकार आम्ही म्हणायचो, सर्वसामान्यांचं सरकार, ते खऱ्या अर्थाने काय असतं हे गेल्या 2.5 वर्षात आम्ही दाखवून दिलं आणि त्यामुळेच